हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं आहे की काव्य आणि जीवा कॅफेमध्ये बसून बोलत असतात, मोठमोठ्याने गप्पा मारत असतात. तेव्हा जीवा नंदिनीबद्दल सांगत असतो, तेव्हा काव्यही बोलते, माझी ताई आहेच अशी, शांत शांत राहते आणि एकदम दुर्गेचे रूप घेते रे. तेव्हा जीवाही बोलतो, अगं शांत भावंडे असंच असतात, तुला माहिती आहे. एकदा शाळेत मला एका मुलाने खोडी काढली होती, पण शाळा सुटल्यावर दादाने असं बदललं आहे त्याला, काय सांगू. बाप रे, हे शांत भावंड असेच असतात. तेव्हा ती वेट्रेस येते आणि बोलते की तुम्ही जरा हळू बोलतात का, इथे सगळ्या लोकांना त्रास होतोय म्हणून. तेव्हा जीवा बोलतो, हो सॉरी हां, मला माहीत नव्हतं. तेव्हा ती चालली जाते. पुन्हा जीवा आणि काव्या बोलत असतात, तेव्हा मोठमोठ्याने बोलत असतात. तेव्हा जीवा सांगत असतो, तर मी तुला काय सांगत होतो, माझा दादा आहे ना, असं आहे ना, प्रेमात पडावं त्याच्या. तेव्हा काव्या बोलते, मग मी पडली ना तुझ्या दादाच्या प्रेमात. तेव्हा जीवा बोलतो, हे तू मला मला सांगते, माझ्यासमोर बसून सांगते की तू माझ्या भावाच्या प्रेमात आहे, पण मला काहीही वाटत नाही आहे. ना मला राग येतो आहे, ना मला चिडचिड होते, ना मला फील होतं आहे. ते तुला माहिती आहे, काय समजते का तुला, काय चाललं आहे हे. तेव्हा काव्या बोलते, माहिती मला, हे मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा तू मंदिरात, देवीच्या मंदिरात आला होता आणि माझ्या हातातनं ते जळता दिवा काढून मला पार्थकडे सोपवलं होतं. पण हे तुला कळालं, त्यांना का नाही कळत आहे अजून. तेवढ्यात पुन्हा ती वेट्रेस येते, सर तुमचं बिल झालं आहे, तर बाकीची वेटिंग करताय. तेव्हा जीवा बोलतो, हो हो हो. तेव्हा जीवा बिल ठेवतो आणि बोलतो की यांना ना कारणं देता आहेत, आपण मोठमोठ्याने बोलतो ना म्हणून यांना हकलवायचं आहे, चल आपण नाही बसायचं इथून, चल चल. तेव्हा काव्य आणि जीवा जायला लागतं. तेव्हा जीवा बोलता बोलता बाहेर निघायला लागतो आणि तिथे धडपडतो. तेव्हा धडपडणार, तेव्हा काव्य बोलते जीवा, तेव्हा जीवा बोलतो, सॉरी सॉरी यार, कसली लोकं आहेत यार, आपण आपल्या पार्टनर्सबरोबर इतकं चांगलं चांगलं बोलत होतो आणि नुसतं आणि ते आपल्याला हकलायचा प्रयत्न करत आहे. तेव्हा काव्य बोलते, चालायचं रे, पण आता त्यांनी हकललं आहे, कोणी हकललं आहे म्हणून आपण आपली प्रयत्न सोडायची नसतात. तेव्हा जीवा बोलतो, काय बोललीस. तेव्हा काव्य बोलते, काय बोलली. तेव्हा जीवा बोलतो, असं काय करतेस, आता तू शेवटची लाईन काय बोलली. तेव्हा काव्य आठवत असते काय बोलली. तेव्हा काव्य बोलते, हां हां हां, आपल्याला जर बाहेर काढलं तरी आपण आत जायचे प्रयत्न सोडायचे नसतात. तेव्हा जीवा बोलतो, एक्झॅक्टली. तेव्हा तेव्हा जीवा बोलतो, बाहेर जरी हकललं ना तरी आपले प्रयत्न सोडायचे नाही. तेव्हा काव्याला क्लिक होतं आणि तेव्हा काव्य बोलते, तेव्हा जीवाही हसतो आणि जीवा बोलतो, एक आयडिया आहे. तेव्हा काव्य बोलते, बोल बोल. तेव्हा जीवा पटकन ती आयडिया तिला सांगत असतो. काव्याला खूप आयडिया आवडते. तेव्हा जीवा बोलतो, कसली डोकं चालतात ना आपली. तेव्हा काव्य आणि ते एकमेकांच्या हातावर टाळी देतात. तेव्हा काव्य बोलते, अरे मग त्याच्यामागे एक कारण आहे. तेव्हा जीवा बोलतो, काय. तेव्हा काव्य बोलते, प्रत्येकाची प्रेम करायची पद्धत जरी वेगळी असली पण तरी प्रेम सेम असतं ना. तेव्हा जीवा बोलतो की कदाचित नवीन सुरुवात होईल. तेव्हा काव्य बोलते, नवी जुने डाग पुसले जातील. तेव्हा जीवा बोलतो की नवीन श्री गणेशा होईल आणि लग्नानंतर सुद्धा प्रेम होईल. तेव्हा काव्य बोलते, तेव्हा काव्य बोलते, तुझ्या तोंडात दही साखर पडो. तेव्हा जीवा बोलतो, पण मला ही दही साखर माझ्या बायकोच्या हातनं हवी हां. तेव्हा काव्य बोलते, हो का. ते दोघं हसायला लागतात. तेव्हा काव्य बोलते, जीवा यार. तेव्हा काव्य बोलते, खूप पॉझिटिव्ह वाटतं रे, तुला माहिती 16 डिसेंबरनंतर असं वाटलं होतं सगळं संपलं, पण आता असं वाटतंय की काहीतरी छान होणार. तेव्हा जीवा बोलतो की हो, आता काहीतरी नवीन पॉझिटिव्ह सुरुवात होणार, असं सगळं संपलं असलेलं तरी. तेव्हा जीवा बोलतो, ती नव्याची सुरुवात असेल. तेव्हा काव्य बोलते, एक मिनिट, हे कुठेतरी ऐकले मी. तेव्हा लगेच तिला आठवतं. ती बोलते, गुरुजी. तेव्हा गुरुजी त्यांना बोललेले असतात की या वर्षाचा शेवट तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि शेवट जरी असलं तरी त्याला शेवट समजू नका, कदाचित ती नव्याची सुरुवात असेल. तेव्हा काव्य बोलते, हो. तेव्हा जीवा बोलतो, म्हणजे आपल्याला तेव्हाच संकेत दिला होता. तेव्हा काव्य बोलते, हो जीवा, आणि अजून काहीतरी गुरुजी बोलले होते आठव, की आपल्या निर्णयावरच प्रेम या वर्षाचा शेवट आहे. प्रेम तुम्हाला दुबळं बनवतं, पण प्रेमानेच प्रेमाला जिंकता येतं. या गोष्टी त्यांना आठवत असतात. तेव्हा जीवा बोलतो, आता या वर्षाचा शेवट आणि या वर्षाची सुरुवात गोडच होणार. तेव्हा काव्य बोलते, करेक्ट, आता लग्नानंतर प्रेम 2.2 होणार. तेव्हा जीवा बोलतो, करेक्ट, लग्न आधीच्या प्रेमाने लग्नानंतरच्या प्रेमाचे 2 तुकडे केले, पण आपण ते तुकडे जोडायचे. तेव्हा काव्य बोलते, करेक्ट. तेव्हा काव्य बोलते, आपण जोडायचेच, आता मिशन लग्नासाठी काय पण. आणि ते दोघं एकमेकांकडे हात मिळवणी करतात. इकडे जीवा हा बॅग भरत असतो आणि सगळ्या कपड्यांचा पसारा काढून ठेवतो आणि नंदिनीच्या लावलेल्या फोटोकडे बघून बोलतो की काय चकाचक बाई, काय म्हणते, कशी आहेस, तुला माहिती आहे का मी काय करतोय हे.
तेव्हा जीवा तिच्याकडे जातो आणि बोलतो, असं काय करतेस अगं, मी तुझ्याकडे येतो आहे राहायला, मी तुझ्यासाठी हा सगळा कम्फर्ट, ही माझी रूम सोडून येतो आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. इकडे काव्याही बॅग भरायला घेते. तेव्हा काव्य बोलते, बॅग तर झाली बघून, पण काय ना देशमुख, आता बघतच राहा तुम्ही, उद्या तुमच्याकडे येते ना मी, किती मजा येईल ना तुमच्याकडे राहायला येईल तेव्हा. आणि सगळ्यात आधी ते काळ्या बिघडलेल्या सिनेमॅन कॉपीला अशी शिकवते ना धडा, बघाच तुम्ही. इकडे किंवा बॅग भरून ठेवतो आणि बोलतो की मला तर एवढी आजची रात्रसुद्धा या खोलीत राहत नाही आहे. तेव्हा हे मानिनी आणि आशा ऐकत असते. तेव्हा त्यांना दोघींना बघून हसायला येत असतं. तेव्हा जीवा बोलतो की तुला सांगू चकाचक बाई, मी नवीन वर्षात तुला या खोलीत घेऊन येणारच आहे. तेव्हा मानिनी मुद्दामच खोकलते. तेव्हा मानिनी हसत असते. तेव्हा जीवा बघतो आणि बोलतो, हसायला काय झालं, शेवटी मी सुद्धा नंदिनीचाच नवरा आहे ना. नंदिनी बोलून नाही करून दाखवते, मी सुद्धा बोलून नाही करून दाखवणार आहे. तेव्हा मानिनी आशा रूममध्ये येतात आणि बोलते, हो हो रे नंदिनीचा जीवा, नंदिनीचा जीवा यशस्वी भव. तेव्हा आशाही बोलते ऑल द बेस्ट. तेव्हा जीवा बोलतो, हो ना, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तेव्हा जीवा बोलतो, या घरात जेव्हा येशील ना आशा ताई, तर वरवरच पुसून जायचं. या घरातल्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, हालचाल करायची नाही. कपाटात वॉर्डरोबमध्ये नंदिनीची साड्या आहे, तिचे परफ्यूमेच, कशालाही हात लावायचा नाही. आणि तो रोलही तसाच ठेवायचा. तेव्हा आशा बोलते, कुठला रोल? तेव्हा जीवा बोलतो, आईला माहिती आहे. तेव्हा तो जेव्हा तो बेड खालून रोल काढतो आणि तो ठेवतो. हे तसं तसं राहू द्यायचं, कारण की नंदिनी जेव्हा ह्या घरात परत येईल ना, तेव्हा तिला वाटायला हवं की जिथून ती गेली होती तिथून लगेच परत आली. मधल्या जे काही वाईट साईड, ज्या आठवणी, जे स्वप्न होते ना, ती सगळी मला पुसून टाकायची आहे. तेव्हा मानिनी आणि जीवाही इमोशनल होतो. मानिनी बोलते, हो हो रे बाळा, तुला हवं तसंच होईल. तेव्हा मानिनी बोलते, जीवा मला तुझा खूप अभिमान वाटतो, पण तुला एक गोष्ट सांगते, हे सगळं सोपं नाही आहे, पण तू हरू नकोस आणि खचूनही जाऊ नकोस. तेव्हा मानिनी बोलते, हा एक वसा आहे, उतू नकोस, मातू नकोस आणि घेतला वसा टाकू नकोस. तेव्हा मानिनी बोलते, कळतं आहे ना मी काय म्हणते. तेव्हा जेव्हा बोलतो, हो आई, आजीकडनं लहानपणी या सगळ्या कहाण्या ऐकल्या आहेत मी. तेव्हा आशाताई बोलते की जीवा जाताना ना आत्ता कोणाचीच नजर लागायला नको. तेव्हा जीवा हसायला लागतो. इकडे काव्य सामान भरत असते आणि बोलते की मला करमत नाही हो तुमच्याशिवाय. तेव्हा नंदिनी तेवढं येते बुक्स घेऊन काव्याची आणि बोलते, हे काय, कुठे चाललीस का? तेव्हा काव्य बोलते, हो, असं म्हणतात लग्न झालेल्या मुलीने जास्त दिवस माहेरी राहू नये, म्हणून मी चालली आहे माझ्या सासरी प्रार्थना मिळवायला. आशीर्वाद सदन जिंदाबाद. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या? तेव्हा नंदिनी खुश होते आणि म्हणते, म्हणजे तू लगेच शांत होते आणि म्हणते, तू देशमुखांच्या घरी चालली? तेव्हा काव्य बोलते, हो ताई, मी आपल्या घरी परत चालली आहे माझ्या बोक्याला मिळवायला. तेव्हा नंदिनी तिच्या गालांना हात लावते आणि बोलते की मला खरंच खूप बरं वाटतं आहे की तू चाललीस. तेव्हा नंदिनी बोलते, हे उगाचच त्यांनी माझ्याकडे दिलं मग. तेव्हा काव्य बोलते, अगं हे सगळं त्यांनी खरं तर ते माझ्याकडे देऊ शकले असते, मी पोचलेच होते ते इथे मिलन कॅफेला, पण आमची चुकामुक झाली. तेव्हा काव्य लगेच शांत होते. तेव्हा नंदिनी बोलते, तुला कसं माहिती पार्थ मिलन कॅफेला आहे? तेव्हा काव्य आवरायला लागते आणि बोलते, ताई सॉरी, मी तुमचं बोलणं चुकून ऐकलं होतं. तेव्हा नंदिनी बोलते, म्हणजे जीवा? तेव्हा नंदिनी बोलते, म्हणजे तू त्यांना? तेव्हा काव्य बोलते, ताई अगं आम्हाला दोघांचा हेतू एकच होता गं, आपापल्या पार्टनर्सला भेटणं, पण मला नाही भेटता आलं पार्थ त्यांना, पण जीवा तुला भेटला, तू जीवाला भेटलीस, पण जीवाच्या चेहऱ्यावर किती खुशी होती, तू बघितलं नाहीस का? तेव्हा काव्य बोलते, हे बघ ताई, आता तू माझं काहीतरी हिरावून घेतलं, ह्या गिल्टमधनं बाहेर ठेव, बाहेर जा आता, कारण की हे बघ, मला जे हवं होतं ते तुझ्याकडे, पण जे झालं ते चांगलंच झालं अगं, ती गोष्ट तुझ्याकडे, पण माझ्या आयुष्यात त्यामुळे एक अनमोल गोष्ट आली, माझे पार्थ देशमुख. आत्ता हात सुटला आहे आमचा, पण मी कायमचा हात सुटू देणार नाही, घट्ट पकडून ठेवणार आहे मी त्यांचा हात. आणि ताई जीवा तुझाच आहे, हो तुझाच आहे, जोपर्यंत ही गोष्ट तू तुझ्या तोंडून ऐकत नाही ना, तोपर्यंत तो गप्प बसणार नाही. त्या नंदिनी बोलते, हे बघ काव्या, तू पार्थन त्यांच्याकडे जाते मिळवायला, मला कौतुक आहे तुझं, पण जीवांबद्दल काही बोलू नको. तेव्हा काव्या बोलते, ठीक आहे, हे बघ ताई, मी काही बोलणार नाही, आणि कारण की तुझा पसारेवाला हा बोलून नाही करून दाखवणार आहे. तेव्हा नंदिनी बोलते, म्हणजे? तेव्हा काव्या नंदिनीच्या गालाला हात लावून किस करते आणि बोलते, कळेल उद्या. तेव्हा नंदिनी प्रश्नात पडते. इकडे मानिनी आणि जीवा हॉलमध्ये येतात. पार्थ पेपर वाचत बसलेला असतो. जीवा पार्थकडे येतो आणि बोलतो, दादा कसा आहेस? तेव्हा पार्थ उठायला लागतो. तेव्हा जीवा बोलतो, दादा प्लीज थांब ना, खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा तो मानिनीकडे बघतो आणि बोलतो की
दादा मी एका महिन्यासाठी नंदिनीकडे राहायला चाललो आहे कन्व्हिन्स करायला. तेव्हा पार्थ मानिनीकडे बघतो आणि जीवाकडे बघून बोलतो आणि त्या कन्व्हिन्स होतील एका महिन्यात. तेव्हा जीवा बोलतो माहीत नाही किती काळ लागेल ते नाही माहिती मला, जोपर्यंत ती कन्व्हिन्स होणार नाही तोपर्यंत मी तिथेच थांबणार आहे. तेव्हा पार्थ बोलतो काय तू तिथे राहायला जाणारच आहे? ते पार्थ काव्य बोलणार शांत होतो. जीवा लगेच मानिनीकडे बघतो. तेव्हा पार्थ बोलतो तू तिथे राहायला जाणार आहेस? तुम्हा दोघांना एकत्र बघितलं की लगेच सर्व आठवतं. तेव्हा जीवा बोलतो मला कळतंय तुला काय म्हणायचे ते. तेव्हा पार्थ बोलतो माझ्या मनात फक्त नंदिनीची काळजी आहे. मला नाही वाटत की तुम्हाला दोघांना एकत्र बघण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली आहे. तेव्हा जीवा बोलतो अरे पण तशी वेळच येणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो का? तेव्हा जीवा शांत होतो आणि बोलतो तू नको ना काळजी करूस, यू डोंट वरी. यापुढे मी आणि काव्य तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं काही करणार नाही आहोत. तेव्हा पार्थ उठायला लागतो ठीक आहे म्हणून. तेव्हा जीवा त्याचा हात पकडतो, पार्थला मागून मिठी मारतो आणि बोलतो की बडे भैया सॉरी. तेव्हा पार्थ थोडा शांत होतो. मानिनी बघत असते. पार्थ त्याच्या हातावर हात ठेवतो आणि बोलतो की ऑल द बेस्ट. तेव्हा पार्थ थोड्या वेळाने छोटेही म्हणतो. तेव्हा मानिनीला खूप भारी वाटतं. जीवा लगेच खुश होतो आणि पार्थला अजून घट्ट मिठी मारतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.